हेलो 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 हेलो, आप वो बालों में तेल लगाते हैं क्या? मेरे को भी दीजिए ना तेल लगा। शुरू AK-47 निकाल लिया है बाहर उसके अंदर। नरेंद्र मोदी बहुत फेकते हैं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये, कॅमेरावर बोलतो, मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती. म्हटलं नाही साहेब, स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले. असं चिडले देवेंद्र फडणवीस, फाईल उचलले. 700 कोटीची स्कीम 3200 कोटीपर्यंत गेलेली आहे. स्कीम पूर्ण झाली का? नहीं झाली आहे. ऊपर से लेके नीचे तक पूरी थाली ही इनकी गंदी है. इनको ऐसा लगता है कि अभिमान लगता है इनको कि अरे हम इनको गाली दे रहे हैं तो हम कितने बड़े स्टार हो गए हैं करके. ये तुम्हारी संस्कृती, तुम्हारी तहजीब क्या है? ये है. कट्टरता कशी काढायची पोरांच्या डोक्यात? नहीं, भाजपला काढावं लागणार तुम्हाला सत्तेपासून. अब नेता के साथ बोले तो अभी मैं आपको बोल रहा हूँ नेता के साथ, लोगों को समझ में आ जाएगा कि मैं किसके बारे में बात कर रहा हूँ. तो बोले उसको कोई लेना देना ही नहीं था कि कचरे से क्या लेना देना है, आप मेरा कितना देंगे करके. इन्फ्रास्ट्रक्चर याचा संदर्भात काही नाही आहे. 17 आहे तर 17च्या 18 कशा करायचं? काय आहे 17? काय 17 दारूचे दुकानं आहे तर 18 कशा करायचे आहे. आणि का बोलतो मी, या शहराला पाणी आज 10-15 वर्ष अगोदरच मिळायला पाहिजे होतं. एक समांतर नावाची कंपनी त्यांना आणायची होती. कोणाची कंपनी होती? अमित शाह साहेबांचे जवळचे. फडणवीस कसे वाटतात दिसायला? दिल की बात अगर बोल दिया ना तो फिर खबर बन जाएगी उसके अंदर, तो रहने दो. इम्तियाज जलील सर माझ्यासोबत आहेत. वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. MIMचे महाराष्ट्राचे नेते आहेत, माजी खासदार राहिलेले आहेत. टिपिकल ओळख करून देत नाही कारण जसे राजकारणामध्ये ते सेटल आहेत तसेच माझ्यासाठी पत्रकारितेमधले सुद्धा माझे सिनियर आहेत. सर खूप खूप स्वागत सर कारनामामध्ये. थँक्यू. खरं तर म्हणजे मला हा प्रश्न मी तुमच्या इतरही ठिकाणी बघितला, तुम्ही पत्रकार आहात आणि मला काही फार घुमवून फिरवून प्रश्न नाही विचारायचा, पण छत्रपती संभाजीनगर या नावाला का विरोध आहे? म्हणजे कारण आम्ही तुमच्या मुलाखती बघितल्या त्याच्यामध्ये पण तुम्ही स्पष्टपणे औरंगाबादच म्हणताय. शुरू हाँ शुरू शुरू AK-47 निकाल लिया है बाहर उसके अंदर. आपका नाम क्या है? नेहा. नेहा. नेहा, उद्यापासून तुझ्या परिवाराने निर्णय घेतला की आता माझ्या मुलीला नेहा नाही बोलायचं. ओके. तिचं नाव आम्ही राखी ठेवतो. तर जन्मापासून तुला एक सवय झालेली आहे की तुझं नाव नेहा आहे. कोणी मागून हाक दिली नेहा तर तू, असं काय आहे की माझा विरोध जे आहे ना, मी म्हणजे मला असं वाटतं की 2000 वेळी मी याचं उत्तर दिलं असेल. लोक काय आहे की मी फक्त मुस्लिम समाजाचा आहे म्हणून लोकांचा दृष्टिकोन जे आहे माझ्या विरोधाला ते जातीच्या आधारावर ते बघतात की मी छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करतो. मी असा राजनेता नाही आहे की मी जे महापुरुष आहे, जे महापुरुष आहे ज्यांच्या नावांनी या लाभाळे जितके आहे यांनी राजनीती केलेली आहे. मग हेच नाव बदलायचं असेल ना तुम्हाला, केलं तुम्ही 30-40 वर्ष त्याच्यावर पूर्ण राजनीती, निवडणूक आली की औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे. एक शहराची ओळख आहे, इंटरनॅशनल लेवलवर या शहराची एक ओळख आहे. 2 वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे आणि इतकं सोपं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे सगळे इश्यू संपलेले आहे. आज या शहराला ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे त्या शहरामध्ये आजही 10 दिवसानंतर पाणी मिळतं. ते महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होत आहे तर याच मराठवाड्यामध्ये होत आहे. याच्या बाबतीत बोलायचंच नाही आणि लोकांना उल्लू बनवण्यासाठी यायचं, मोठे मोठे स्टेज लावायचं आणि हिरवा भगवा करून टाकायचं की बघा आम्ही तुमच्या शहराचं नाव, आम्ही इतिहास आहे. मग इतिहास आहे तर फुलेंच्या नावाने तिथे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उभी केली होती. तर पुण्याचं नाव बदलण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे का? मी सुचवतो की पुण्याचं नाव फुलेवाडा ठेवा तुम्ही. नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नागपूरचं नाव बदलून टाका. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आहे, शाहू नगर त्या कोल्हापूरचं नाव ठेवा तुम्ही.
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरेबियन सीमध्ये आपण इतकं मोठा स्टॅच्यू बांधणार आहे, तो इतकी लहान असेल ना, त्यावेळी घोषणा झाली, एक ईंटही लावता आले नाही. नेहा आपल्याला सांगतो मी की तू इतकी असेल ना त्यावेळी, मग लोक खुश. बघा अरेबियन सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पुतळा. मी एक असा आहे की मी पुतळ्यांचा विरोध करतो, मी स्मारकांचा विरोध करतो. असं नाही आहे की जातीच्या काही त्याच्यामध्ये हे आहे. माझी प्रामाणिक हे आहे की आपल्याला समजा इथे एक दोन उदाहरण देतो. गोपीनाथ मुंडे साहेब खूप मोठे लोकनेते होते, माझे चांगले मित्र होते, मी त्यांचा खूप आदर करायचा. आणि मी आजही मानतो की महाराष्ट्रामध्ये दोन सर्वात मोठे जे लोकनेते झालेले आहे, एक विलासराव देशमुख साहेब आणि एक गोपीनाथ मुंडे साहेब. याचं माझे काही दुमत नाही आहे. पण गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक बांधायचं आहे जालना रोडवर. आता सर्वांना पाहिजे होतं की नाही गोपीनाथ मुंडे साहेब, त्याचा मी ओपनली विरोध केलं होतं की खऱ्या अर्थाने आपल्याला गोपीनाथ साहेबांना आपल्या श्रद्धांजली द्यायची आहे तर त्यांच्या नावाने एका चांगला स्कूल उभे करा, एक हॉस्पिटल उभे करा. मी विरोध केल्यानंतर इतकं लोक मला नेहा शिव्या द्यायचे, विशेषकर बीड परलीहून, काय रे तुला माज आली आहे का, तू पाकिस्तानला जा, तू आमच्या नेत्याचा विरोध करतो, तुझ्या हे म्हणजे इतके खालच्या लेवलवर जाऊन ते मला शिव्या द्यायचे. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो आणि इतकं ठाम होतो मी की अल्टिमेटली जेव्हा मला हे वाटलं की नाही कोणीही मला साथ द्यायला तयार नाही आहे, तर मी हायकोर्टामध्ये एक PIL दाखल केली. आणि हायकोर्टामध्ये मी कोर्टाला पटवून दिलं की माझ्या शहराला एक मोठा हॉस्पिटल पाहिजे, त्या जागेवर जिथे तुम्ही स्मारक उभे करणार आहे तिथे एक हॉस्पिटल तयार करा. आणि आज मी खासदार आहे नाही आहे हे महत्त्वाचं नाही आहे, ज्या जागेवर गोपीनाथराव साहेबांचा स्मारक उभे होणार होता त्याच जागेवर फक्त माझ्या PILमुळे 400 बेडच्या हॉस्पिटलचा काम सुरू आहे. 8 महिन्यानंतर त्याचा उद्घाटन होणार आहे. आणि मी MIMचा खासदार असताना सरकारला पत्र पाठवलेलं आहे की त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. म्हणजे जे लोक मला शिव्या द्यायचे की तू फक्त आमच्या नेत्याचा विरोध करतो, भाजपचा विरोध करतो, मी एकटं आहे की ज्यांनी सरकारला लिखितमध्ये दिलेलं आहे की नावाचा मला काही हे नाही आहे. महाराणा प्रतापचा आम्हाला स्टॅच्यू बांधायचा आहे, महानगरपालिकेमध्ये पैसे द्यायला नाही होते. आमचे इकडचे 2 नेते जे आहे ना त्यांनी पत्र दिले की महाराणा प्रतापचा एक शूरवीर महाराणा प्रताप, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. मी विरोध केला. मी म्हटलं की खऱ्या अर्थाने तुम्ही पुतळा बांधल्यानंतर काय साध्य करणार. तुम्ही महाराणा प्रतापच्या नावाने ग्रामीण एरियामध्ये एक सैनिक शाळा उभे करा आणि त्या सैनिक शाळेचं नाव तुम्ही महाराणा प्रताप द्या आणि त्यामध्ये तुम्ही गावाच्या मुलांना हे शिकवा की महाराणा प्रताप कोण होते. अरे पुतळा उभे करणार, कौवे जाके बैठेंगे, उसके कभी साफ सफाई होगी नहीं इसके अंदर. तर मी माझ्या भूमिकेवर स्पष्ट आहे. बहुतेक हेच कारण आहे की जेव्हा हे निवडणूक आली तर माझ्या विरोधात जे प्रचार करण्यात येत होता की हेच माणूस आहे की जे आपले छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध केला होता, मी कधी केलं नाही, करणार नाही. काय कारण आहे. जे मोठे मोठे लोक होते पण त्यांच्या नावाने जे घाणेरडी राजनीती करणारे जे लोक आहे ना त्यांचा विरोध आहे आणि मी ओपनली त्याचा हे करतो. मी असं नाही आहे. आजही लोक शिव्या देतात मला की तू केलं होतं ना विरोध. हो केलं होतं, आजही करतो. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे काय आहे तुम्ही हे ना घेता तुमच्या डोक्यामध्ये इतकं जातीचं हे विष पेरण्यात आलेलं आहे की तुम्हाला काही चांगला सुझावही दिलं तर तुम्ही त्याच्यामध्येही काहीतरी जाती धर्माचा हे आणतो. पण कुठल्याही बाजूने म्हणजे कुठल्याही समाजाची कट्टरता ही शेवटी तुमची विचारशक्ती संपवते आणि मग बऱ्याचदा ती गुन्हेगारीकडे किंवा या सगळ्याकडे जाते. हे तरुणांच्या मनामध्ये जे काही भरलेलं आहे, मी असं म्हणत नाही की फक्त मुस्लिमांच्या, हिंदू असतील इतर कुठलेही, ती त्या धर्माबाबत प्रचंड कट्टर झालेत. मग ते व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवल्यानंतर ते गुन्हे दाखल होतात, बऱ्याच गोष्टी यातनं होतात. काही वेळा काही सामाजिक प्रकार तयार होतात, काही गंभीर वातावरण तयार होतं. ही कट्टरता कशी काढायची या पोरांच्या डोक्यातून. नाही, भाजपला काढावं लागणार तुम्हाला सत्तेपासून.
तरी शक्य आहे, नाही तर शक्य नाही आहे. कारण भाजपला एक गोष्ट कळलेली आहे, या देशामध्ये आपल्याला सत्तेमध्ये बसायचं असेल तर आपल्याला हिंदूजमध्ये एक अशी भावना निर्माण करायची आहे की आम्ही आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहे, कि हिंदूज आर प्रोटेक्टेड ओनली बिकॉज ऑफ हमारी वजह से. ती बनली आहे का आता? म्हणजे हो, त्यांनी ते माइंडसेट तयार झालेला आहे. आणि मला चिंता या गोष्टीची नाही आहे, मला या गोष्टीचं वाईट वाटत नाही आहे की झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस असा त्याच्यामध्ये असा विचार आला असेल तर. दुर्दैव याचा वाटतं की आज पढ़े लिखे लोग भी इस जहर का शिकार हो चुके हैं इसमें. ते देशाला खूप घातक आहे मला असं वाटतं आणि ते आता संपणार नाही आहे. मी काय म्हणतो की ठीक है, मोदी जी सत्ता में बैठे हैं, भारतीय जनता पार्टी के भक्त है तो उनके खिलाफ कुछ सुनेंगे नहीं, हम कुछ भी अच्छी बात करने के लिए तो हमको देशद्रोही का सर्टिफिकेट फौरन मिल जाता है इसके अंदर. हे सत्तेमधून कधी ना कधी ते खाली येतील. लेकिन जेव्हा ते वेळ येईल तर ते खूप उशीर झालेला असेल. म्हणजे समाजामध्ये इतकं तेढ निर्माण झालेला असेल की आज आपण जे एक आपली सोसायटी आपल्या एरियामध्ये कोणत्या दुसऱ्या जातीच्या लोकांना, हे महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही होती. महाराष्ट्राची तर होतीच नाही की एका सोसायटीमध्ये राहणारे ब्राह्मण पण होते, मराठा पण होते, दलित पण होते, मुस्लिमांचे घरं पण होते आणि सगळे सण एकत्र साजरं करायचे. ते आज आपल्याला बघायला मिळतं का ते कि नहीं ये इसके अंदर हम इसको घर नहीं देंगे, ये जाति वाला इसमें नहीं आएगा करके. हे कोणी विष पिळलेले आहे. लोकसभेमध्ये पण म्हणजे तुम्ही बोलत असताना वगैरे काय अनुभव यायचे, म्हणजे असे काही यायचे का की हो, हे खरी गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा असदुद्दीन अवैसी साहेब बोलायला उभे राहायचं तर ते कुठे ना कुठे भाजपचं कोणी असं असणारा खासदार काहीतरी असे कमेंट्स पास करतात. आपल्याला माहीत असेल की भाजपच्या दिल्लीचे जे खासदार आहे ते मुस्लिमांच्या बाबतीत ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस जेव्हा स्पीकर बसलेले होते त्यावेळी त्यांनी मुसलमानांच्या बाबतीत कशा प्रकारचे अपशब्द वापरले होते ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. म्हणजे स्पीकर अगर प्रामाणिक होतं तर त्याच वेळी त्याला सस्पेंड करायला पाहिजे होतं. काही नाही, सगळे हसत होते, सगळे हसत होते. रविशंकर प्रसाद सारखा जो लॉ मिनिस्टर आहे ते त्यांच्या मागे आहे. त्याचा व्हिडिओ पण आहे. भिदुरी नावाचं जे MP आहे, जेव्हा हे शिव्या देत होते तर रविशंकर प्रसाद ने कमीत कमी एज अ सीनियर लीडर ऑफ द BJP एंड अ सीनियर मिनिस्टर, लॉ मिनिस्टर, उसने कम से कम उनका हाथ पकड़ के बिठाना चाहिए था कि तुम ये गलत बोल रहे करके. ते हसत होते. म्हणजे याच्यातून एक स्पष्ट होतं कि ऊपर से लेके नीचे तक पूरी थाली ही इनकी गंदी है. पूरे के विचार ही मतलब ऐसे ही गंदे विचारों के आ गए हैं इसमें कि इनको ऐसा लगता है कि अभिमान लगता है इनको कि अरे हम इनको गाली दे रहे हैं तो हम कितने बड़े स्टार हो गए हैं करके. ये तुम्हारी संस्कृति, तुम्हारी तहजीब क्या है, ये है. वैचारिक मतभेद आहे ना, राहणार, पॉलिटिकल डिफरन्सेस राहणार, पण बोलण्याची एक वेळ होती. म्हणजे जसं मी आपल्याला उदाहरण दिलं ना की विलासराव आणि गोपीनाथ मुंडे साहेब अनेक स्टेज शेअर केलेले आहे, पण त्यावेळचं त्यांचे भाषण आहे का कधीही ते खालच्या पातळीवर जाऊन म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरायची नाही. ठीक आहे, पॉलिटिकल डिफरन्सेस आहे. तर असे अनेक अनुभव आम्ही घेतलेले आहे लोकसभेमध्ये. पण मग तेव्हा काँग्रेसचे खासदार होते, त्यांनी कधी असं तुम्ही म्हणालात की तसे भाषा वापरली, मग त्यावेळेस काँग्रेसने तुम्हाला काही हल्लाबोल केला किंवा काय असं काय? बघा, आमचं जे मत आहे ना ते काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, अजित पवार असू द्या, लालू प्रसाद असू द्या, हे सगळं एक ही थाली के चट्टे बट्टे बोलते हैं नहीं का, उसमें हिंदी मध्ये एक जो म्हणा आहे ना, एक ही थाली के चट्टे बट्टे है इसके अंदर. त्यांना काही नाही आहे इसके अंदर. एक सेक्युलरिझमचा बुरखा घातलेला आहे आणि दुसरा जे आहे ते कम्युनल आहे, ओपनली आहे. पण काम करण्याची आणि विशेषकर मायनॉरिटीजच्या संदर्भात सगळ्यांचं मत एकच आहे.
पण तुमची काय फिलॉसॉफी, म्हणजे MIMची फिलॉसॉफी काय, म्हणजे राईटिस्ट आहे, लेफ्टिस्ट आहे, लेफ्टिस्ट आहे, काय? उद्या नेहावर काही अन्याय झाला आणि कोणी बोलणार नसेल तर इम्तियाज जलील नक्की बोलणार, ओवैसी साहेब नक्की बोलणार. आम्हाला काही म्हणजे असं नाही आहे की ऑप्रेस्ड क्लास या देशामध्ये जे आहे, ज्यांची आवाज कोणीही बोलायला तयार नाही आहे, त्यांच्या बाबतीत लोकसभा किंवा विधानसभामध्ये कोणीही जे ऑप्रेस्ड क्लासेसचे जे मुद्दे घ्यायला पाहिजे ते जेव्हा कोणी घेणार नाही तर तुम्हाला त्यावेळी दोन लोक दिसणार होते, एक ओवैसी साहेब आणि एक इम्तियाज जलील साहेब. आणि आज आम्ही काय लेफ्ट राईट सेंटर फॉरवर्ड हे काही नाही आहे. ज्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि त्यांच्या बाजूने कोणीही उभे राहणार नाही तर आम्ही उभे राहणार. काहीतरी फिलॉसॉफी असेल ना, काहीतरी ठरवलं असेल जेव्हा राज्य येईल, सत्ता येईल, काहीतरी या पद्धतीने काम. नाही, मला असं वाटत नाही की म्हणजे आम्ही काही असे फिलॉसॉफी आम्ही हे फॉलो करत आहे. फक्त आमची अपेक्षा हे आहे की या देशामध्ये इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ व्हायला पाहिजे. जे मोठे आहे ते इतके मोठे होऊ लागले आणि जे गरीब आहे ते गरिबीच्या अजून खाली जात आहे. तर मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला स्काय राईज आणि 150 कोटी रुपयाचा फ्लॅट्सही आपल्याला मुंबईमध्ये मिळत आहे आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका रूममध्ये 5-5 मुले छोट्यासा एका हटमध्ये राहणारे. तर तसं व्हायला नको. कुठेतरी आपल्याला जे इकॉनॉमिक मॉडेल जे आहे ना ते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रॉमिस करण्यात आलं होतं की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, तसा होत नाही. जे वेल्दी आहे ते वेल्दी होऊ लागले आणि तुम्ही 50,000 रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर परत नाही केलं तर तुमचं नाव पेपरमध्ये येऊ शकतं, तुमची प्रॉपर्टी जप्त होऊ शकतं. जे मोठे मोठे उद्योगपती जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे त्यांच्या हजारो कोटी रुपयांचा जे कर्ज माफ करत आहे ते कोणाचा पैसा आहे? ते सामान्य लोकांचा पैसा आहे, जे टॅक्स पेयर्स आहे त्यांचा पैसा आहे. तुम्ही मोठे मोठे उद्योगपतींना हे देत आहे. हे मुद्दा मी लोकसभेमध्ये उपस्थित केला होता. निर्मला सीतारामन बसले होते आणि इतकं चिडले होते माझ्यावर बघून. तर तसेही बघितल्यानंतर ते चिडलेलेच दिसतं 24 तास. तर इतकं चिडलेले होते मला की MIM की ये इम्तियाज जलील ने कहा है कि हम लोन वेव ऑफ कर रहे हैं करके, उसमें ते वेव ऑफ नहीं है, हम राइट ऑफ नहीं कर रहे हैं, हम उनसे बाद में रिकवर करेंगे. तर मी स्पीकरला म्हटलं की मी एकदा प्रश्न विचारू का मॅडमला की किती रिकव्हरी केलेली आहे तुम्ही? कोणकोणत्या उद्योगपती करून? हे सगळे ते उद्योगपती आहे जे इलेक्टोरल बॉन्ड्स ची मदत भारतीय जनता पार्टीला केलेली आहे. आणि तुम्ही RBIच्या वेबसाईटवरून जाऊन मी त्यांना प्रश्न विचारलं होतं की RBI हे आकडा का देत नाही की कोणत्या उद्योगपतीचा किती पैसा बँकेला द्यायचा आहे आणि त्यांनी दिलेला नाही आहे. तर त्यांच्या उत्तरमध्ये काय आलं होतं नाही का की RBI कॅनॉट डिस्क्लोज दिस डेटा करके. कॅन यू इमॅजिन दिस की पार्लमेंटमध्ये जे लॉ मेकर्स आहे त्यामध्ये रिटर्न रिप्लाय ऑफ द मिनिस्टर कम्स दी RBI कॅनॉट डिस्क्लोज दीज फिगर्स करके. म्हणजे याच्यातून हे आहे की हे फक्त मोदी साहेब, अमित शाह साहेब, निर्मला सीतारामन यांना माहीत आहे की कोणाला पैसे द्यायचे आहे, कोणत्या बँकाला ते बोलणार आहे आणि इलेक्टोरल बॉन्डच्या मार्फत ते आपल्याकडे परत येणार आहे. पण तुम्हाला हे अधिकार नाही विचारण्याचा, आम्हाला एक खासदार म्हणून अधिकार नाही आहे ते जाणण्याचा की पैसे किती होते आणि किती बुडालेले आहे. पण मग म्हणजे MIM काही विशिष्ट समाज म्हणजे मुस्लिमांसाठीच आहे किंवा दलित किंवा हे जे तुम्ही म्हणताय की ज्यांचा आवाज बनायचा त्यांच्यासाठी आहे की इतर जातीच्या लोकांसाठीही दरवाजे कायम उघडे? माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी आता सध्या कुठे आहे माहित आहे? नाही. इंडियाला रिप्रेझेंट करण्यासाठी ते इंडियन गव्हर्नमेंटच्या वतीने जे डेलिगेशन पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी आहे. ते ॲज अ मुस्लिम म्हणून गेलेले आहे का तिथे? जातीच्या आधारावर सगळ्यांना पाठवण्यात आलेलं आहे का? अजिबातच नाही. सगळं भारतीय म्हणून तिथे पाठवण्यात आलेलं आहे. माझा अध्यक्ष ही भारतीय म्हणून तिथे पाठवण्यात आलेला आहे. आणि ज्या प्रखरपणे
त्यांनी पाकिस्तानची पोलखोल केलेली आहे मला असं वाटत नाही दुसरा कोणताही नेता इतका प्रखरपणे बोलला असेल जितका. तर जाती धर्माचा MIMचा काहीही संबंध नाही आहे. ठीक आहे, ते टोपी घालतात, दाढी आहे, ते शेरवानी पहनतात, मग लोकांचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं असतं. ते बहुतेक टी शर्ट घातले असते, गॉगल घातले असते ना, तर लोकांचं दृष्टिकोन वेगळं झालं असतं. पण टोपी दाढ़ी देखते ही अरे ये तो मुसलमान है, तो मुसलमानों के बारे में ही बात करेगा करके ऐका ना त्यांचं भाषण ऐका बसलाय ना. पण तो एक शिक्का बसलाय. कोणी बसवलं? तुम्ही लोकांनी बसवलं ना. असं काय करता? तुम्ही लोकांनी केलं ना. असं तर वैसी जे ऑपोजिशनमध्ये लोक होते ज्यांना असं वाटायचे की मुस्लिम कम्युनिटीचा वोट बँक म्हणजे आमची जागीर आहे, तर त्यांनी एक नरेटिव्ह तयार केलं आणि तेच नरेटिव्ह मीडियानेही घेतलं की नाही MIM म्हणजे मुस्लिम, MIM म्हणजे मुस्लिम. तसं काही नाही आहे. माझ्या शहरामध्ये बघा ना किती कॉर्पोरेटर्स आहे दुसऱ्या जातीचे. बिहारमध्ये जाऊन बघा, आमच्या जे बिहारचे आमचे सेकंड मोस्ट लीडर आहे ते राजपूत समाजाचा नेता आहे. हैदराबादमध्ये जेव्हा पहिला महापौर ठरवण्याचा निर्णय झाला होता दलितांना दिले होते आम्ही. तर असं काही नहीं आहे. काय आहे की मीडिया ही नहीं क्या हमारे बारे में नहीं क्या निगेटिव क्या मिल सकता है करके कि जिसको हम चलाए और जिस पे से हमारा TRP मिल सके करके. आम्ही जेव्हा जेव्हा चांगले चांगले कामं करतात त्याच्या बाबतीत काहीही दखल घेण्यात घेत नाही. पण मग जे पार्टीचं नाव आहे म्हणजे एकत्र बसलेले ज्यांच्यामध्ये एकता आहे असे मुस्लिम, असा अर्थ तो गुगलवरती दिसला मुस्लिम शब्दाचा. सो म्हणजे तिथपासूनच अनेक चर्चा होते किंवा मुद्दे तयार होतात. आत्ता तुम्ही जसं म्हणाल की राजपूत समाजाचे एक नेते आहेत, तर मग असे इतर समाजाचे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आहेत का, पदाधिकारी आहेत का? आहे ना, खूप आहे ना, खूप सारे आहे. तिकीट दिलेले आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही दूर कशाला जाता. माझ्या शहरामध्ये बघा ना, OBC महिला होती आमची कॉर्पोरेटर, OBC समाजाची महिला होती. 5-6 दलित कॉर्पोरेटर्स होते. विरोधी पक्ष नेता आम्ही केलं होतं त्यांना. मराठा समाजाचे लोक आहे. त्याच समाजावर की मराठा एखादा ब्राह्मण कोणी आहे पार्टी आहे ना, आहे ना. UP मध्ये कट्टर ब्राह्मण UP मध्ये आमच्या त्याच्या YouTubeवर बघा तुम्ही, त्या अशा टीका लावतो आणि ते कट्टर ओवैसी साहेबांचं भक्त. आमच्या UPच्या सर्व सभामध्ये ते पहिल्या रांगेत बसतो आणि इतकं जोरात भाषण करतो. ते तिवारी म्हणून मला नाव आठवत नाही आहे, पण आहे असे ब्राह्मण आहे, मराठे आहे. आणि मला एकदा नेहा एक प्रश्न तुला विचारू का मी? हे प्रश्न कधी नरेंद्र मोदी साहेबांना विचारणार का की तुमच्या पक्षामध्ये एखाद मुस्लिम आहे का? नहीं विचारणार ना. नरेंद्र मोदीला काय प्रश्न विचारणार? आम चूस के खाएंगे, काट के खाएंगे, ऐसीच प्रश्न पूछेंगे ना आप. त्यांना का नाही विचारतं की तुमचा इतका मोठा पक्ष, देश पातळीवर तुमचा पक्ष आहे, सत्ता आहे तुमची, एक खासदार तुम्हाला मुस्लिम मिळत नाही का? एका आमदाराला तिकीट द्यायला पाहिजे का नाही? मंत्रिपद द्यायला पाहिजे का नाही? हे सगळे प्रश्न आम्हाला कशाला विचारतो? आणि MIMच्या नावाने अकालींना विचारलं का? शिरोमणी अकाली दल काय आहे? शिवसेना काय आहे? साऊथचे किती पार्टीज आहे? हरियाणामध्ये किती पार्टीज आहे? यांना कोणी विचारणार नाही. MIMनी हे नाव कशाला ठेवलं? AIMIM. म्हणजे हे सगळे प्रश्न आमच्यासाठी का? नाही, माझा एक प्रश्न हे आहे ना की तुम्ही एकदा भाजपला क्यों काय नाही विचारतं? मी तर प्रामाणिकपणे तुम्हाला नाव सहित तुम्हाला देतो ना मी की माझ्या पक्षामध्ये ब्राह्मण कोण आहे, मराठा कोण आहे, OBC कोण आहे, दलित कोण आहे, नावासहित देतो कोणत्या राज्यामध्ये कोण कोण आहे करके पदाधिकारी आहे. तुम्ही एकदा त्यांनी मुलाखत दिली की त्यांना विचारू. नाही, ते मुलाखती देत नाही ना, हे तर प्रॉब्लेम आहे ना उसके अंदर. ते मुलाखती देत नाही. आणि एकदा समजा 10 वर्षामध्ये कुणाला दिली तर ते प्रश्न काय विचारतो? आता सर्व ठराविक प्रश्न. मॅडम पुलीजी, थँक्यू. फडणवीस कसे वाटतात? फडणवीस कसे दिसायला? नाही दिसायचं काय नाही, म्हणजे एकूण नेता म्हणून कसे वाटतात? मला काय करायचं? असं कसं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपण नागरिक आहोत महाराष्ट्राचे, कसे वाटतात आपले मुख्यमंत्री? कसे वाटतात? नाही, अच्छे चांगले आहे,
चांगले आहे. म्हणजे मला असं वाटतं की एका हाती सत्ता त्यांना मिळालेली आहे, त्यांना दुसऱ्या भानगडीमध्ये पडण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या प्रकारचे त्यांचे काही नेते ज्या प्रकारचे वक्तव्य भाषणं करत आहे, मला असं वाटत नाही आहे की त्यांना हे सगळं करण्याची आवश्यकता आहे. लोकांनी भरभरून तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, मतदान केलेलं आहे. आता चांगलं गव्हर्नन्स करून दाखवा. करप्शन इतकं वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये असं वाटतं की करप्शन इज नाव अ नॉर्मल थिंग. इट्स लीगल नाव. म्हणजे असं दररोज काही ना काही कोट्यवधी रुपयाचं सगळं पुराव्यासहित मिळत आहे. तरीही त्याच्या बाबतीत तर आमची अपेक्षा हे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालावे, कारण त्यांच्याही इमेजचा प्रश्न येतो. हेच देवेंद्र फडणवीस आहे ना की जेव्हा प्रश्न विचारलं होतं की अजित पवार तो बोलत थे की जेव्हा जे आमच्या हातात येईल तर चक्की पीसिंग त्यांचं खूप हे होतं ना. तर कुठे गेलं ते देवेंद्र फडणवीस कुठे गेलं? फक्त सत्तेसाठी हे कॉम्प्रोमाइज करत आहे. कधी बोलणं वगैरे झाले त्यांच्याशी म्हणजे रिसेंटमध्ये कामासाठी अर्थात? हो होतं, सगळ्यांच्या सोबत होतं, सगळ्यांसोबत. कसा रिस्पॉन्ड करतात? चांगलं रिस्पॉन्ड. म्हणजे काय हे की बघा, पॉलिटिकल डिफरन्सेस वेगळं असतं, पण जेव्हा आपण कामासाठी जातो तर सगळे लोक कामं करतात. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मी खासदार होतो तर त्यांनीही काम केलेले आहे, देवेंद्र फडणवीसांनी काम केलेले आहे. म्हणजे तसं काही नहीं है. काही आमंत्रण वगैरे बाहेरच्या पक्षातून वगैरे? कोई नहीं दे रहा है यार. मतलब मेरे को तो अब मैं तुम्हारा आमंत्रण का इंतजार कर रहा हूँ कि अब तो ना आमदार है ना खासदार है, अब दोबारा पत्रकार होना है. तो नेहा नहीं को आमंत्रण देना चाहिए की आता सरकारनामा जॉईन करणार आहे का इम्तियाज जलील, तर येतो मी पत्रकारिता करण्यासाठी. वंचित म्हणजे जो प्रयोग केला होता महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांसोबत, का तो थांबवला? काय झालं? अच्छा, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. असं कसं? महाराष्ट्राचे तुम्ही नेते आहे. मी नाही, कारण लोकांना आवडलं होतं. म्हणजे असंही नव्हतं, मतही मी असं नाही म्हणत की कोणी निवडून आलं, पण चांगली मतं पडली. त्यावेळेस जे सगळे निकाल, म्हणजे मी स्पेसिफिकली पुणे त्यावेळेस कव्हर करत होते, चांगलं. मी स्पष्टपणे सांगायचं तर आम्ही बाळासाहेबांना हे सांगितलं होतं की पहिला इलेक्शन आहे, अपन एक्सपेरिमेंट करत आहे. अपन एक ही इलेक्शन के अंदर पूरी दुनिया बदल नहीं सकते है. अपन कमी सीट्स लढू, त्याच्यावर फोकस करू आणि काही सीट्स निवडून आल्यानंतर आपण नेक्स्ट इलेक्शनमध्ये लोकांनाही विश्वास बसेल, अजून लोक आपल्याला जोडतील करके असं. पण त्यांचं विचार करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांनी म्हटलं की नाही, माझे को पूरे वंचित घटकों को एक साथ इंसाफ दिलाना है करके उसमें. आता तो इंसाफ दिलाने के चक्कर के अंदर ना हम घर के रहे ना घाट के रहे, मतलब ऐसी हालत हो गई है इसमें. आता परवा त्यांचा एक इंटरव्यू मी ऐकलं होतं की दूध का जला भी छाछ फूक फूक कर पीता है. तर माझं उत्तर हे आहे की दूध जलाया किसने? छाछ तो बाद में बनी है, दूध जलाया किसने? ये भी तो, इसका भी तो जवाब किसी ने देना चाहिए उसके अंदर. हम तो कहते हैं कि हमने दूध जलाया नहीं है. संभाजीनगरमध्ये शहरात जिल्ह्यामध्ये जे काही नेते झाले, कसं झाले? मग त्यांच्यामुळे हे शहर तेवढ्या वेगाने पुढे गेलं नाही, काय त्याची कारण आहेत? खरी गोष्ट आहे. एक पाणीच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलतो आम्ही, पुढे तोच प्रश्न विचार होता ना, ते लिंक्ड आहे, ते सगळे आमचे नेत्याशी लिंक्ड आहे. पाणी जे आहे ना, 700 कोटी रुपयाची स्कीम होती 2018ला. आता आज काय आहे 2025. कितीपर्यंत गेलेली आहे स्कीम? 3200 कोटी. 700 कोटीची स्कीम 3200 कोटीपर्यंत गेलेली आहे. स्कीम पूर्ण झाली का? नाही झाली आहे. मग का असं काय असं रॉकेट सायन्स होतं की 700 कोटी रुपयाची 50 किलोमीटरला लाईन टाकायची होती, सरळ पैठणपासून जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत आपल्याला 50 किलोमीटरची लाईन टाकायची होती उसमें. असं झालं का कि नहीं, किसी नेता ने बोला कि नहीं यार मेरे पास से है तो ये 20 किलोमीटर है ना, ये सोने की लाइन डालेंगे अपन, सोने की पाइपलाइन डालेंगे. दूसरे नेता ने बोला नहीं अपन चांदी की बनाएंगे करके उसमें. एक स्कीम 700 कोटी रुपयाची झाल्यानंतर आपण समजू शकतो 10%, 20%, मॅक्सिमम 30% त्याचं ॲप्रिसिएशन होऊ शकतं. उसमें बजेट वाढू शकतं, रेट्स वाढले असेल, काही कारण असेल, अनफोर्सीन काही असं असेल स्कीममध्ये जे दिसलं नाही, काम करताना दिसलं, 20%, 30% आपण समजू शकतो. 300 टाइम्स
400 टाइम्स. असं होऊ शकतं का? सगळे हे नेते जे आहे त्या कंपनीकडून टक्केवारी घेणारे नेते आहे. आणि का बोलतो मी, या शहराला पाणी आज 10-15 वर्ष अगोदरच मिळायला पाहिजे होतं. एक समांतर नावाची कंपनी त्यांना आणायची होती. कोणाची कंपनी होती तर ते अमित शाह साहेबांचे जवळचे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे आणि झी न्यूजचे मालक सुभाषचंद्र गोयलची कंपनी होती. पाण्याचा ठेका पूर्ण देशामध्ये एकमेव असं आमचं शहर होणार होतं की पाण्याचा ठेका एका ठेकेदाराला देणार होते आणि ते ठेकेदार म्हणतात सुभाषचंद्र गोयल. आता इतकं प्रेशर सगळे आमदार होते, भाजपचे शिवसेनेचे सगळे त्याच्यामध्ये हे झाले होते. आणि त्यांना 20 वर्षासाठी त्यांच्या सगळ्यांचा टक्का फिक्स झालं होतं की इतकं टक्के 20 वर्षासाठी हे स्कीम आम्ही राबवणार आहे आणि इतकं टक्का. तर सगळ्यांच्या इंटरेस्ट त्याच्यामध्ये. एकमेव इम्तियाज जलील होतं की मी म्हटलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये ते स्कीम मी माझ्या शहरामध्ये लागू होऊ देणार नाही. इतकं दबाव आणले होते माझ्याकडे, इतकं दबाव. IAS ऑफिसर्स माझ्या घरी येऊन बसले होते की साहेब आप क्यों विरोध कर रहे होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये, कॅमेरावर बोलतो, मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती. ते सगळं मोठे मोठे सूट बूट घालून आलेले ऑफिसर्स होते, त्यांचे सगळे आमदार होते. सगळ्यांना विचारलं अतुल साहेबांना, हो साहेब तुम्ही जो निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. संजय शिरसाट होते आमदार, नाही साहेब तुम्ही जसं आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही जे निर्णय. मी म्हटलं नाही साहेब, स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले. बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये. असं चिडले देवेंद्र फडणवीस, फाईल उचलले, बोले औरंगाबाद को अब 10-20 साल तक. मी म्हटलं असं काय रॉकेट सायन्स आहे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे सरकारचं डिपार्टमेंट आहे ते करू शकत नाही आणि ते हे करणार आहे, सुभाषचंद्र गोयलची कंपनी करणार आहे. असं काय रॉकेट सायन्स आहे की तुम्ही त्यांच्या हातात हे देता आहे करके. मी माझा विरोध कायम ठेवला. माझ्यावर इतकं दबाव आणले होते, इतकं दबाव सगळ्या रीतीने. फायनान्शियल मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणायचे अरे साहब उनके पीछे कहीं को पड़े हुए आपको फंसा देंगे ज़बरदस्ती करके. अरे यार मरना तो है उसमें, क्या डरेंगे इनसे, ये लोगों से, उसके चोरों से क्या डरने का है करके. मग मी निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की फक्त एकटा माझ्या विरोधामुळे मी त्या कंपनीला इथे आणू दिले नाही. आणि अल्टिमेटली 2014ला जी मागणी केली होती की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ते काम द्या, तुम्ही 2018मध्ये ते काम दिलं आणि आजपर्यंत स्कीम होत नाही. तर हे सगळे जे नेते आहे ना ते कचऱ्यामध्ये पैसा, पाण्यामध्ये पैसा, आता DP प्लॅनमध्ये पैसा, हे सगळं. नाहीतर कशा 68 कोटी रुपयाची हॉटेल कोण विकत घेणारा असेल बाबा? कोण? मुंबईमध्ये इतकं मोठ्या बिल्डिंगमध्ये कोणत्या फ्लोअरवर कोण घेणारा आहे का? तुम्ही इतकं कष्ट करणारे, तुमचे कॅमेरामॅन इतके कष्ट करणारे, गाडी चालवणारे इतकं कष्ट करणारे, कशा जीवन जगत आहे आपण? हँड टू माउथ असतं का नाही आपलं? EMIs द्यायचं आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी. तुम्ही कधी विचार करू शकता का की तुम्ही 68 कोटीची एक हॉटेल तुम्ही कॅशमध्ये विकत घेणार, दारूची दुकान, दारूची फॅक्टरी उभी करणार? मग मी प्रश्न विचारला तर आम्ही दलित आहे ना, आम्ही काय महाराष्ट्रीयन लोकांनी धंदा करायचा की नाही? करा ना रे बाबा, करा, तू धंदा करा, पण आणले कुठून हे सांगा आम्हाला. आणले कुठून? अशा कोणता धंदा आहे आम्हालाही सांगा. एक छोटी मोठी फॅक्टरी, एका छोटा मोठा टपरी आम्ही पण घेऊ त्याच्यातून. हे जे तुमचे जे चाललेलं आहे ना, मग देवेंद्र फडणवीसला माहीत नाही आहे का? मग कोणत्या आधारावर हे सगळं बिडिंग होतं? आता तुम्हाला उदाहरण देतो. माझ्या आदर्शचे जे ठेवीदार आहे, जे गोरगरीब लोक आहे, हजारोंच्या संख्येने आहे, 3 महिन्यापासून कोर्ट त्याच्यावर ऑर्डर देत नाही आहे त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यासाठी. MPIDचा 3 महिन्यापासून, 4 महिने झाले आता. ते लोक आज कमीत कमी मला असं वाटतं की 65 असे लोक आहे की जे मेले, त्यांच्या हक्काचा कष्टाचा पैसा त्यांनी ते पतसंस्थेमध्ये टाकलं होतं. ते लबाड्यांनी घेऊन पळाला, जेलमध्ये टाकलं मी, जेलमध्ये. त्यांना तुम्ही हे सवलत देत नाही आहे की यांची प्रॉपर्टी लिलाव करा,
आणि हे लोकांचे पैसे परत करा. आणि हॉटेलांचा लिलाव का फक्त मंत्री साहेबांना पाहिजे? तर काय है कि नेहा एक चिड़ निर्माण येता, म्हणजे एक आम आदमी की तरह जिस तरह से मुझे गुस्सा आ रहा है, तो मैं समझता हूँ कि मेरा सुन के है तो तुमको भी गुस्सा आना चाहिए. अगर तुम ईमानदार है, तुम्हारे कैमरामैन को गुस्सा आना चाहिए कि यार ये सही में क्या चल रहा है करके. क्यों नहीं बोल रहे हैं? क्यों देवेंद्र फडणवीस मुंह नहीं खोल रहे हैं? क्यों CBI ED खामोश बैठी है? क्यों नहीं बुलाती है EDI इनको और पूछती है कि ला बता मेरे को कहाँ से लेके आया पैसा करके? क्या सिर्फ हमारे लिए है कायदे कानून? सब हमारे लिए है, आपके लिए कायदे कानून है इसमें? तो मेरा यही कहना है कि कहीं ना कहीं कुछ अच्छा बदलाव आना चाहिए. बोलता बोलता म्हणालात की दबाव आला, म्हणजे सगळ्या बाजूने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कसं डील करता अशा गोष्टींची? जेव्हा कुछ नाही इसमें. तुम्ही प्रामाणिक असेल ना तर कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नसतं. कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नसतं. प्रामाणिक असायला पाहिजे. जेव्हा माणसाला बाहेर कळतं की हे माणूस जे आहे ते मॅनेज होऊ शकतं, तर त्याचं सगळं काही डर जे आहे ना ते संपतं. एकदा त्यांना कळलं की बाबा या माणूस एकदा आपल्या मागे पडला तर हे काही मॅनेज होत नाही, कोणाला घाबरत नाही, कोणाची भीती नाही त्याला, मग ते डिफिकल्ट होतं. तो वैसी इमेज. पण हे भेटतात का? म्हणजे हे जे खैरे भुमरे दानवे सत्तार हे असे भेटतं ना. काय बोलतात? काही नाही, हॅलो हाय नमस्कार. मनामध्ये शिव्या देत असेल पण असं बघताना असं हसून कसं चाललं असं बोलतं. संभाजीनगरच्या म्हणजे पॉलिसीज बद्दल की शहराच्या बद्दल वगैरे अशी कधी चर्चा होते का? म्हणजे नाही, कधी नाही. व्हायला पाहिजे. ही लोक अभ्यास करतात का? म्हणजे नाही काय तुम्हाला वाटतं का संभाजीनगर मधले नेते अभ्यास करतात की नाही? पुण्यामधले किमान काही नाही, काही देणं घेणं नाही. अभ्यास काय असतं ते? काय असतं? मी तुला सांगू की इथे एकदा नाही का कचऱ्याचा खूप मोठा इश्यू झाला होता. खूप मोठा इश्यू झालं होतं, लाठीचार्ज झालं होतं, खूप पोलीस विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित झालं होतं. पुण्याची कंपनीने ठेका घेतली होती इथे. हे त्याच्यानंतर नाही का त्यांनी टेंडर कॉल केलं होतं आणि पुण्याची कंपनी होती आणि खूप मोठी कंपनी होती, जे म्हणजे त्यांचं इमेज इतकं चांगलं होतं की म्हणजे त्यांचं नाव घेतलं की लोक म्हणते की नाही ये कोई 2 नंबर का काम नहीं करेंगे. त्यांच्या एका ऑफिसरने सांगितलं होतं की सर हम इतने उससे उम्मीद से आए थे यहाँ पे कि ये कचरे का इतना बड़ा इशू हुआ है तो हम है तो ये इशू को हम सॉल्व करेंगे करके. तो बोले यहाँ के जब हम एक नेता के साथ बैठे थे, अब नेता के साथ बोले तो अब ये मैं आपको बोल रहा हूँ नेता के साथ, लोगों को समझ में आ जाएगा कि मैं किसके बारे में बात कर रहा हूँ. तो बोले उसको कोई लेना देना ही नहीं था कि कचरे से क्या लेना देना है, आप मेरा कितना देंगे करके. तो उसका पूरा टेंशन इसी बात के ऊपर था कि मला किती मिळणार याच्यातून करके उसमें. तो बोले आखिर में हमने तो वापस सबको जाना पड़ा उसमें. आता तू शोध कर की कोणती कंपनी आली होती इथे टेंडर भरायला आणि कोणी पुण्याची आहे हे सांगतो. ओके. संभाजीनगरमध्ये म्हणजे मी काही खूप वेळा आले नाही, पण जो काही अभ्यास केला मागच्या 1-2 दिवसामध्ये, तर पर्यटन खूप चांगलं आहे काही काळ होत होतं आणि आता त्याचा टक्केवारी जी आहे ती घसरायला लागलेली आहे. विशेषतः म्हणजे आर्थिक ह्याच्यातनं सुद्धा पर्यटनामधनं जो काही सगळं गोळा होत होतं किंवा आर्थिक फायदा होत होता तोही आता कमी व्हायला लागला आहे. काय कारण आहेत? संभाजीनगर एकीकडे आपण म्हणतोय की सगळ्यात ग्रोईंग सिटी आहे आणि दुसरीकडे पर्यटनाचा हेरिटेज आहे. हे खरी गोष्ट आहे की मला असं वाटतं की देशामध्ये जे कमी शहरं आहे की जिथे खूप पोटेन्शियल आहे टुरिझमच्या संदर्भात, त्यामध्ये आमचं शहर आहे. पण दुर्दैवाने ज्याचं मार्केटिंग ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होतं त्या प्रकारे झालेलं नाही आहे. आणि जेव्हा मी निवडून आलं होतं की मला प्रश्न विचारण्यात आलं होतं की आता तुम्ही खासदार झालेले आहे, तुमची पहिली प्राथमिकता काय असणार आहे? मी म्हटलं होतं की एअरलाईन इंडस्ट्री वाढवण्यासाठी, एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा माझा प्रयत्न असतील. कारण इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला बूस्ट करायचं असेल किंवा टुरिझमला आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल तर मी काय सिंगापूरहून आलेला एका टुरिस्टला हे सांगू का की तू बस घेऊन मुंबईपर्यंत ये, मुंबईहून तू ट्रेन घे. आपल्याकडे एअरलाईन कनेक्टिव्हिटी एक काळ होतं की जिथे आपल्याकडे नाही का इंडियन एअरलाईन्सची एक फ्लाईट होती, गोल्डन ट्रायंगल म्हणायचं, तर ते मुंबई, औरंगाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, त्या फ्लाईट्सने नाही का फुल फॉरेनर्स असायचे, जॅपनीज विशेषकर फॉरेनर्स असायचे. कारण ते शेड्यूल असंच तयार करायचे की मुंबईमध्ये लँड करतील, मग औरंगाबादला येतील, मग उदयपूर, जयपूर अशी फ्लाईट होती ती. ते का बंद करण्यात आली आहे?
काय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरला माहीत नाही आहे का की इतकं मोठं पोटेन्शियल असणार आहे शहर आहे, अजंठा आहे, एलोरा आहे. देशामध्ये कोणतं असं शहर आहे की जिथे 2 वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे? कोणतं शहर आहे? ते हेच आहे. आणि त्याला तुम्ही बूस्ट करणार नाही, त्याची मार्केटिंग करणार नाही. मग तुम्ही पत्र देणं किंवा हे सगळं पाठपुरावा सगळं केलं. मी जेव्हा खासदार होतो ना, इतक्या सारे मीटिंग्स मी सिव्हिल एव्हिएशनच्या संदर्भात घेतलं होतं. जेव्हा करोना काळ आलं होतं ना, तर आमच्याकडून 16 फ्लाईट्स ऑपरेट करत होते. 16 फ्लाईट्स. कधीही बँगलोरला फ्लाईट नाही होती. दिल्लीला सुरू केलं होतं, बँगलोरला सुरू केलं होतं, उदयपूरला सुरू झाली होती, हैदराबादला 3 फ्लाईट्स सुरू झाले होते, दिल्लीला होते. पण पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. आता औरंगाबादला इतकं पोटेन्शियल आहे इंटरनॅशनल फ्लाईट्सच्या संदर्भात. मी ज्योतिरादित्य सिंधिया सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर होते. मी त्यांना सांगितलं होतं की साहेब, इतके सारे जे मुस्लिम समाजाचे लोक आहे ना, ते उमरा करण्यासाठी मक्का मदिनाला जातात. मराठवाड्यातून खूप सारे लोक आहे, उत्तर महाराष्ट्रातून खूप सारे लोक आहे, पश्चिम महाराष्ट्रातून खूप सारे लोक आहे. तुम्ही इथे डेडिकेटेड फ्लाईट जे आहे ना फक्त उमरासाठी, मुंबईचं एअरपोर्ट जे आहे ना ते खूप कंजस्टेड झालेला आहे. आणि त्या एअरपोर्टवरून ही म्हणजे सगळे जिद्दाचे जे फ्लाईट जातात ना, जे उमऱ्यासाठी जाणारे लोक आहे, तर आम्ही म्हटलं होतं की तुम्ही सगळे फ्लाईट जे आहे ते औरंगाबाद एअरपोर्टला शिफ्ट करा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर काही फ्लाईट्स तुम्ही नागपूर एअरपोर्टला शिफ्ट करा. आणि महाराष्ट्रामधून जाणारे जितके जे हाजी असणार आहे ते औरंगाबाद एअरपोर्ट किंवा नागपूर एअरपोर्ट, त्यांना पर्याय द्या तुम्ही. मग तुमच्या बॉम्बेच्या एअरपोर्टला तुम्ही दुसऱ्या सिव्हिलियन फ्लाईटसाठी तुम्ही कनेक्टिव्हिटीसाठी तुम्ही ते ठेवू शकता. आज प्रॉब्लेम हे आहे की आपण नवीन फ्लाईट मागितलं ना तर ते काय म्हणतं की नाही, आमच्याकडे एअर स्पेस अवेलेबल नाही आहे. तर ते आम्ही सुझाव दिलं होतं. आता त्याचा पाठपुरावा करणार होतो. मग नवीन खासदार आले की त्यांना एअरलाईन इन्फ्रास्ट्रक्चर याचा संदर्भात काही नाही आहे. 17 आहे तर 17च्या 18 कशा करायचं? काय आहे 17? काय तुम्ही सांगा ना. मला तुम्ही माझ्यावर इतकं हे केलेलं आहे, रिसर्च केलेले आहे. नवीन खासदाराच्या बाबतीत ही करायला पाहिजे होतं ना. 17 दारूचे दुकानं आहे तर 18 कशा करायचे आहे, 19 कसं करायचे आहे? मग त्यांना काय देणं घेणं? दारू पीऊन तो आदमी यहीं पे डोलते डोलते शहर भर में सड़कों के ऊपर घूमेगा उसके अंदर. माझी इच्छा होती, मी प्रामाणिकपणे ते फॉलो करणार होते, पण दुर्दैवाने या शहरवासियांना वाटलं की नाही, ज्या माणसाला दारूची दुकानं बंद करायची आहे त्याला आम्ही मतदान करणार नाही. जे नेता जास्तीत जास्त दारूची दुकानं आणि दारूची फॅक्टरी उघडणार आहे आम्ही त्याला मतदान देणार आहे. तर आता एक नवीन मंत्री जे आहे ना ते खूप चर्चेमध्ये आहे, तेही दारूची फॅक्टरी सुरू करणार आहे. बातमी देतो आपल्याला. तुम्ही बोलताना म्हणजे जनरल मी विचारते की लोकसभेमध्ये तयारी करणं, रेफरन्सेस घेणं हे सगळं करायचं कसं भाषण तयार करताना? काय हे की आम्हाला नाही का खूप लिमिटेड टाइम. लोकसभेमध्ये पद्धत काय असतं की जितकी तुमची स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे तुम्हाला टाइम. तर आम्ही 2 खासदार होते, तर जास्तीत जास्त टाइम एका बिलवर 3 मिनिट 4 मिनिट असं मिळायचं. पण जेव्हा त्या 4 मिनिटमध्ये तुम्ही काही असं फालतू बोलणार असेल तर 4 मिनिट तुमचे तसंच जाणार. आणि समजा तुम्ही काही स्टडीड करता तर ते स्पीकर इतकं हुशार असते ना, तर त्यांना माहीत असतं की यांनी स्टडी करून आलेलं आहे. तर ते 4च्या ऐवजी तुम्हाला 6 मिनटं देतो, 9 मिनटं देतो, 10 मिनटं देतो. मला एकदा माहीत आहे की ओम बिर्ला साहेब स्पीकर, शेवटचा दिवस होता, एक प्रायव्हेट मेंबर्स बिल आला होता, माझी फ्लाईट होती, मला जायचं होतं. तर एक हे पद्धत हे आहे की जेव्हा लास्ट सेशनचा लास्ट दिवस असतं तर सगळे पार्टीचे जे नेते आहे ते जाऊन स्पीकरला धन्यवाद देतो की थँक्यू सो मच आपने हमारे को मौका दिए करे. तर त्या दिवशी अवैसी साहेब नाही होते, तर मी स्पीकरकडे गेलो आणि मी सांगितलं की सर थँक्यू सो मच सर, मुझे आपने मौका दिए है करके. तो त्यांनी सांगितलं मला की आप ये प्राइवेट मेंबर्स बिल के ऊपर क्यों नहीं बोल रहे हैं करके. मैं बोला सर मेरी फ़्लाइट है और मुझे नहीं पता था कि मतलब ये प्राइवेट मेंबर्स बिल है तो आज के दिन आएगा करके उसमें. तो बोले नहीं आप बोलिए इसके ऊपर, आप बहुत अच्छा बोलते हैं करके. तो मैं बोला सर अभी तो बोले जाइए आप बोलिए करके. उन्होंने बेल बजाया, उन्होंने मार्शल को बुलाए, बोले इम्तियाज़ जलील का भी नाम लिखवाइएगा आप उसमें करके, आप बोलेंगे करके. नहीं आप बोलिए करके. तो मैं बाहर आया
और बाहर आने के बाद मेरे को पूछा मैंने कि कितने स्पीकर्स बचे हुए हैं करके, तो एक 3 स्पीकर्स बचे हुए थे। अब उतनी देर के अंदर अचानक तुम्हारे को वहाँ पे खड़े रह के बोलने का है। ये कौन सी, ये जो लेडीज़ है नहीं कि अपना गाँव के अंदर जो जा के आंगनवाड़ी, हाँ आंगनवाड़ी सेविकाओं के बारे में ये था। मैं इमीडिएट भाग के आया, बाहर आया। यहाँ पे एक बंदा है जो उसके अंदर काम करता है, मैंने इमीडिएट है तो उसको कॉल करके पूछा, मैं बोला बॉस मुझे ये बता आंगनवाड़ियों का क्या 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 रहता है करके उसमें, और फिर मैंने उनसे पूछा कि पगार कितनी मिलती है करके, तो उन्होंने मुझे बताया है। मैं गया जाके है तो इमीडिएट है तो मेरा नंबर आया, मैं खड़े रहा और बोल दिया। आई स्पोक फॉर 12 मिनट्स। गिरिराज किशोर मिनिस्टर थे, वो 12 मिनट मेरे बोलने के बाद है तो गिरिराज किशोर वहाँ से उठ के आए और मेरे पास आके ऐसे पीठ थपथपाए, बोले बहुत अच्छे आपने मुद्दे रखे हे करके, बहुत अच्छा बोले हे करके. माझ्याकडे मला असं वाटलं की इतकं मोठं सर्टिफिकेट होतं की ज्याची तयारी माझ्याकडे नाही होती. स्पीकरने एनकरेज केलं मला की तू बोल, तू खूप चांगलं बोलतो आणि महाराष्ट्राच्या संबंधित आहे. आणि काही मिनिटामध्ये जे मी 2 मिनिटं 3 मिनिट बोलण्याचं हे नाही होतं, फक्त काही डिटेल्स घेतलं आणि 12 मिनिटं बोललो त्याच्या बाबतीत. यूट्यूबवर आहे ते, ऐकू शकता तुम्ही. हे जर्नलिझमची मदत झाली. 100% जर्नलिस्ट नाही राहिलं असताना तर ते 5 वर्ष तर असेच वाया गेले असते समजण्यासाठी की काय असतं झिरो आर, काय असतं चर्चा, काय डिबेट्स, काय असतं प्रायव्हेट मेंबर्स बिल, काय असतं. खूप फायदा झाला त्याचा. एक फक्त राऊंड आहे शेवटचा. मी नाव घेणार आहे आणि त्या व्यक्तीबद्दल काय तुम्हाला वाटेल ते एका वाक्यात सांगा, 2 वाक्यात सांगा. नरेंद्र मोदी. माहित होतं मला. सुरुवातीच तिथूनच करणार करके बोललं तर थोडा हे होईल. बोलायचं असेल तर बोला, नसेल तर पुढचं नाव घेते. दिल की बात अगर बोल दिया ना तो फिर खबर बन जाएगी उसके अंदर, तो रहने दो. तो न्यूज चैनल ही है, तो खबर के लिए आए. बहुत फेंकते हैं, जितना है उतना बताते नहीं है इसमें. मतलब अमित शाह. तड़ीपार. अरविंद केजरीवाल. चीटेड डेली. लोकपाल के मुद्दे के अंदर अपना खुद का है तो फ़ायदा करवा के पूरी टीम ने जिस तरीके से ली. किरण बेदी गवर्नर बन गई, ये बन गए हैं. अन्ना हज़ारे खामोश बैठ गए हैं. सो इट वाज ऑल स्टेज मैनेज्ड, प्लान्ड बाय आरएसएस का ये था. ममता बनर्जी. शी एग्रेसिव फाइटर. योगी आदित्यनाथ. पुन्हा आश्रममध्ये जाऊन बसलं तर चांगलं होईल. म्हणजे अजित पवार. गुड ॲडमिनिस्ट्रेटर. शिंदे. एकनाथ शिंदे. के पैसा बोलता है. अकबरुद्दीन ओवैसी. डट के बोलता है. सो थँक्यू व्हेरी मच. मनापासून वेळ दिलात आणि छान गप्पा झाल्या, चहा झाला. आभार. थँक्यू सो मच. पण मला असं खूप भीती होती तुम्ही कसे प्रश्न विचारणार आहे करके, आणि तुम्ही खूप टाईट प्रश्न विचारले मला. धन्यवाद आपला, खूप खूप धन्यवाद. आणि सगळं काही दाखवणार आहे तुम्ही ही अपेक्षा करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब